अक्षर चांगलं नाही म्हणून आपण ज्ञानाच्या वाचण्याच्या प्रेमात पडू नाही, लिहिण्याच्या प्रेमात पडू नाही, कारण आपले अक्षर चालवतील. ज्यांचे अक्षर चांगले असतात त्यांच्या मेंदूचा विकास होतो, मेंदू सचेत होतो, सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग करतो की नाही वाच तू, आणखी दे, तुझे अक्षर चांगले आहेत असं प्रेरित करतो आपल्याला. म्हणूनच मेंदू आणि डोळ्यांचा जर विकास करायचा असेल तर लहानपणापासून तुम्ही आपल्या मुलांची अक्षर चांगली असली पाहिजे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दुसरं, लेखन कौशल्य सुद्धा घेऊन पहा. ही कार्यशाळा झाल्यानंतर तुमच्या एक पेज लिहिणार तुम्ही, तुम्हाला वाटेल आणि माझे अक्षर किती चांगले आहेत, माझे अक्षर किती चांगले आहेत. मुलांना वाटते आपली मैत्रीण चांगली असते, आपण सोडून पाहतो, सर शिकवत असतात सोडून पाहतो तर ती चांगली आहे. आपला एखादा मित्र चांगला असेल पुन्हा तिकडे पाहतो, पुन्हा तिकडे पाहतो, कारण तो मित्र आपला चांगला आहे, वाईट माणसाला पाहत नाही. मी सौंदर्याच्या बाबतीत नाही बोलत आहे, तुम्ही त्या मैत्रिणीकडे पाहता मी सौंदर्याच्या बाबतीत नाही. तिचा कुठला तरी स्वभाव चांगला असेल, तिचा आवाज चांगला असेल, तिचं बोलणं चांगलं असेल, तुम्ही तिच्याकडे प्रभावित होता, आकर्षित होता, त्याकडे वारंवार तुम्ही पाहता. तसेच जर तुमचे अक्षर चांगले असेल तर मुस्लिम सरांची हिंमत नाही तुम्हाला 100 पैकी 99 गुण द्या, 100 पैकी 100 देतील ना. पांडे सरांची हिंमत नाही की तुम्हाला 60-70 गुण द्यायचे, 80-90 तर देतील ते. कारण जे चांगलं तुम्ही म्हटलं ज्याच्यात सौंदर्य आहे त्याच्या माणूस प्रेमात पडतो. अक्षरांच्या प्रेमात तुमच्या शिक्षकांना पडू द्या, तुमच्या अक्षरांच्या प्रेमात तुमचे जेव्हा शिक्षक पडतील मग नक्कीच चांगले गुण देतील. तर लेखन कौशल्य कसं काय सुधारते? जेव्हा तुमची अक्षर चांगली असतात, विज्ञान सांगते की तुम्हाला आणखी लिहावंसं वाटतं. मला सांगा, तुम्ही एखादं चांगलं काम करता, आई जर म्हटली, मला आश्चर्य वाटते खूप तन्मयते नाही तुझी आई तुमची समजली, तिला काय सांगतो तुझी आई जर म्हटली की खूप छान स्वयंपाक केलास तू, तुला काय वाटेल? आणखी दुसऱ्या दिवशी तू पोळ्या बनवून पाहणार, पोळ्या चांगली केली तू, बाबा जेव्हा म्हणतील पुन्हा तिसऱ्या दिवशी होळी असेल पुरणपोळी बनवून पाहशील. कारण कोणी तरी चांगलं म्हटलं आहे म्हणजे तुम्हाला कोणी जर प्रबलन देतील, स्वयंपाक चांगला करते आहेस तू, वरण चांगलं करते आहेस, तर आणखी दुसऱ्या दिवशी दुसरी भाजी बनवून पाहण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि तुमचे जर अक्षर चांगले असेल तर काय म्हणते विज्ञान? लेखन कौशल्य सुधारते. अक्षर चांगले असेल तर आणखी तुम्ही लिहू लागता. आणि तेव्हा जेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रीण म्हणते तेव्हा यासारखं अक्षर काढतोस, जाऊ दे, लिहिणं सोडता आणि तुला दाखवणं सोडता. हे काशी ना मला तुला काहीच आवडत नाही मैत्रीण म्हणून काय मित्राला दाखवलं वाचून काय लिहिलो हे तुझं अक्षर समजत नाही, पुन्हा दाखवायची हिंमत होत नाही, लिहिण्याची हिंमत नाही. पण तुमचा मित्र म्हणेल वा काय हँडरायटिंग नाही तुझी, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी त्या मित्राला दाखवणार. आणि मित्राचे जर अक्षर चांगले असेल तो हिंमताचा वापरणार, तिनं पण चांगलं म्हटलं, तिनं पण चांगलं म्हटलं, तिनं पण चांगलं म्हटलं, दुसऱ्या दिवशी तो पुन्हा लिहिणार. हा स्वभाव आहे. म्हणून आणखी लिहिण्यासाठी अक्षर जर तुम्ही चांगले असेल तर ते प्रेरित करतात. पहिलं काय? मेंदू आणि डोळ्यांचा विकास होतो आपल्या. दुसरं विज्ञान म्हणते तुमचे जर अक्षर चांगले असतील तर तुमचं लेखन कौशल्य सुधारते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढतो. मी अक्षरावर सांगतो कधीपासून गांभीर्याने विचार करतो होतो. मी एक शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे त्या शाळेचा. पण मी पण सांगतो माझ्या तिसऱ्या वर्गाच्या मुलांची अक्षर दाखवणार तुम्ही चकित होऊन जा. कॉलेजचे जीवन होते, मी एका कॅम्पला गेलो होतो सर. मी हात पुढा पोलीस पाहिजे वगैरे प्रत्येकाला वाटते कॉलेज पुन्हा आपल्याला चालू वगैरे प्रत्येकाला वाटते मैत्रीची म्हणजे गरज अर्थ पाहून असं वाटतं आपल्याला कोणी बोलावं. कोणी माझ्याशी बोलायचं नाही, बारीक कसं राहायचं गबळ्यासारखे कपडे वगैरे. आणि सरांनी सांगितलं नोट्स मी लिहित होतो. सरांनी सांगितलं आमचा कॅम्प होता चालू की ज्या